हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि नुकतेच कोकम आणलेले आहेत काढून सकाळीच. तर कोकमच्या बऱ्याच पद्धती आहेत वेगवेगळ्या. आमच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. सो आम्ही जी पद्धत वापरतो ती तुम्हाला दाखवणार आहे. सो पहिली स्टेज अशी असते कोकमची. कोकम आणल्यावरती ते धुवून त्यांना फोडावे लागते. सो पहिली स्टेज अशी असते की कोकम फोडणे. सो अशा बऱ्याच स्टेजेस आहे कोकमच्या. कोकम जेवढे वाटतात तेवढे साधे नाहीत. त्यांच्यासाठी बरंच काय काय करावं लागतं. तर तुम्हाला दिसेलच. सो पहिली स्टेप अशी आहे ती म्हणजे कोकम फोडणे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सो सो फायनली कोकम तयार व्हायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातली पहिली स्टेप मी तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे दुसरी पण आहे. ते म्हणजे कोकम पूर्ण फोडून घेतात. नंतर त्यातला बिया काढून घेतात. त्याच्यानंतर ज्या साली असतात त्या सुकवायला टाकतात. त्या साली सुकेपर्यंत जी काही आपण आधी काढलेल्या ज्या बिया आहेत त्या एका भांड्यामध्ये 2-3 दिवस असंच ठेवतो. जेणेकरून पूर्ण रस तयार व्हावा. त्या बियांमधला पूर्ण रस म्हणजे निघावा. त्यासाठी त्याच्यानंतर ते पिळून परत त्याच्यामध्ये जी सुकलेली कोकम आहेत ते परत टाकावे लागतात. सो अशी खूप मोठी प्रोसेस आहे. जशी जशी आमच्याकडे होईल जसं आम्ही करतो तसे मी तुम्हाला दाखवेनच. सो पहिली स्टेज अशी आहे ती म्हणजेच कोकम फोडणे. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं आहे. सो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सो आपण जी काही दुपारी कोकम फोडली होती त्याची जी सालं आहेत ते आता आपण कौलावरती टाकलेली आहेत. आणि ही सुकायला किमान 3 ते 4 दिवस जाते. कारण की चांगलं ऊन लावायचं आहे. आणि जी यातून ज्या बिया निघाल्यात त्या आपण काढून ठेवलेल्या आहेत. सो ते पण मी तुम्हाला दाखवेन. बघा, पहिला 3 ते 4 दिवस चांगलं ऊन लावणार आणि नंतर खुटीमध्ये टाकणार. सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सो या बादलीमध्ये सगळ्या बिया ठेवलेल्या आहेत आणि ह्या 3-4 दिवस अशाच राहणार आहेत. तर ह्याच्या जी पुढची प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवेनच. 2-3 दिवसाची आहे. सो थोडा लेट होईल तर तेव्हा मी दाखवेन. सो आता आपण थांबूया. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा. सो आपण इथे थांबतो आहे. बाय बाय.